नाही. पहिले कोणतं मी मेलो माय कंपन्या आणि कारखाने कोण झाली, तू आहे वाचून काहीच अडलं नाही. 1.5 महिना नाही, महिना नाही झाला अजून, महिना अनाथाची माय विसरले लोक गेले. लोक फक्त तिचं नाव चौकाला देणार. हो, उभ्या महाराष्ट्राला स्वर काय असतो हे जिने दाखवून दिलं ते आज गेल्या. गेल्या लता दिदी नुसत्या लता नव्हत्या, उभ्या जगाच्या दिदी होत्या. उभ्या जगाच्या दिदी गेले लोक. इंदुरीकर गेला महिना 1.5 महिन्यात. 2-4 दिवस लोक बरं होतं, काही काय माहिती बरं झालं गेलं. ते लय बोलायचो, काहीच्या काही बोलायचं, ते उलातलं तेच बरं झालं. मिटलं ते लईच कचकायचं काहीचं काय बाई. अहो पण खरं कचकीत आहे ते, कचकीत आहे. पण कशाला आमचे पोरं दारू प्यायला लागले तर बाप खांदेकरी झालाय. पोराले सुटलं काल परवा, काल कॉलेज सुरू झालं. कॉलेज सुटलं आणि 2-4 पोरी चालल्या होत्या कॉलेजच्या. 2-4 सांड आले मागून, भंगार मिशे बिशे काढेल, कपडे बांड, सॉक्सचा असा घाण वास. सॉक्स घालणारे शेजारी मी अजून आयुष्यात जेवाय बसलो नाही. मी त्याची सॉक्स पाहिली तिकडल्या घरात बसलो. काय घाण सगळं. तुम्हाला काहीच वाटत नाही का? काय घाण. ही माणसं झोपत कशी असते रातची, कपाई धुवून झोपत नाही. काही येडे तर आमचा डायरेक्ट हा माणूस डायरेक्ट बोलतो, काही बोलतो. काही नाही ना, थोडेफार पथ्य. तुम्ही असं काही करायला लागले त्याला काय किंमत आहे? लोक तुमच्या पाया पडतात. वाईट काय वाटतं माहिती का महाराज? लोक तुमच्या वय नाही. आता या माणसाचं वय 70 वर्ष हो, 70 वर्ष वय. हा माणूस जर ह्या चिमुरड्या पोराच्या पाया पडत असेल तर या पोराची किंमत नाही, या माणसाची किंमत किती मोठी आहे. आज तुम्ही कथेला लोक बसलो, लोक ग्रंथावर पुलं वाहत्या, पैसे वाहत्या, त्या कलाकारांच्या पायावर पैसे टाकीतात. आणि तुम्ही जीन पॅन्ट घालून जर रामाची आणि कृष्णाची कथा सांगा गायला लागले, राम असं म्हणतो, ते कसं चालन महाराज? असं बोलल्यामुळे ते म्हणतात ते इंदुरीकरला जास्त झालं, म्हणजे ते मला घोडा लागतात. अशी गमत. ते म्हणते ते काही बोलायला लागलं. काही कसं, काही पथ्य आपण पाळलीच, काही करीत बसायचं. आपल्या लोकांनी आता लग्नात एक पद्धत आणली, नवरा नवरी बुंगत येणार वरून. अरे काय माझा आलाय तुमच्या पैशाला घ्या. तो नवरदेव दसमुसाळ्या गडी तो, आणि तो दसमुसाळ्या नवरदेव बसवला त्या खोक्यात, आणि ती नवरीवर फाट्या बावलीची. आणि त्यांना लाज नाही, आबरू नाही. म्हातारी माणसं आहेत आपल्या लग्नाला, ते गळ्यात हात घालून येतात वरून. अहो ते खाली आणायचेच नाही महाराज. आणि ती बुंगत येतात आणि ते एकमेकाला, आता ते पुढचं सांगा नको तुम्हाला, ते एकमेकाला एकदम चिटकून उभं राहिल्यामुळं काय घडायचं ते घडलं. त्याचा तोल गेला, जे सटाकलं चराटानं खुब्यातून गेला नवरदेव. पाहत काय माय 3 बारगाड्या मोडल्या त्याच्या. काय आता एक लग्नात पद्धत आणली, मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या गळ्यात, तो हार बामणाच्या गळ्यात गेला. नवरदेव पाहतच राहिला भाऊ, आता काय करावं. त्या बामणा नवरदेवाच्या ठेवून दिली, मला नवरी माझी भाऊ. तो नवरदेव झाला चोपदार आणि आला आमच्या बोकांडी. काय अरे काय नवीन आणतात कुठे बरे, सापडाचाही कुठं त्यांना काय काही करतात, काही करीत बसायचं. आता एक लग्नात पडतो, मंगलाष्टक सुरू झाली का ते नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय, गेट, आणि ते गेट मधून तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत येणार. बंगरी 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळत. तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. त्याच्या मागे ते 2-4 सांड चपटीसाठी लटकेल, त्या नवरी माग 2-4 भांगार पोरी, मोकार मेकअप, इथल्या फटीत चमकी, आणि त्याच्या पुढे तो बँडवाला.
लॉन्समध्ये एकदम शांत, जसं प्रेम पेटवायचं. आणि त्याच्या पुढं फुलं टाकीणार आहे, बाटलीची बुच टाका एवढं येते. ते मरणाचं 90 हाणतं त्याला गाला फुलं. अरे मंगलाष्टकातलं लग्न कसं आहे माहितीये का? जाऊ द्या, मी आता रिटायर झालो महाराज. आणि ते ज्ञान टिकवण्यासाठी भक्ती लागती, आणि भक्ती एकनाथ बाबा सारखी असावी. आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण? एका मिनिटात एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. महाविष्णूचा अवतार. जसं काही इथं कसं आहे, पहा भानदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. आणि ते एकनाथ महाराज आज तुम्हाला देव प्राप्तीचा उपाय सांगतात. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रुक्मिणी गोशाळेतील गोमातेचे पूजन, अर्जुन महाराज साळेकर, त्यांच्या पत्नी, त्यांची आई, त्यांचे वडील, सगळे लग्नांचं त्यांच्या लग्नाची पूजा राहिली होती, ती पूजा. पण जतेने ती झाकून नेली पहिली ही पूजा श्रेष्ठ ठरली, गोपूजा. आणि गोपूजेमध्ये कौतुक करावं तेवढं थोडंचे, गायीचा स्पर्श तरी माणसाला व्हावा. आता आमच्याकडे भागवत सांगणाऱ्याकडे गाय नाही, इथं पखवात वाजवणाऱ्याकडे गाय आहे. आणि गाई पाहिजे. मग गाईचं स्पर्श तरी माणसाच्या अंगाला झाला पाहिजे. गाई येते. आता आपल्याला धर्मच ठेवायचा नाही ठरलंय. आपण प्युअर पाण्याचं पिशीतलं दूध प्यायचं. कोण पैलवान होईल पिशी हो? चड्डी सोडायची आत बस शिकायचं पैलवान. आणि ती पूजा आहे. त्यामुळे त्यांना आता आपलं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्यांना काही कमी नाही. त्यांच्यासाठी देवाकडे मागायचं. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर उपाय काय? तुळशीला पाणी नाही घातलं तरी चालेल, जर गाईला चारा घातला तर. उगाच देव चोळीत बसायची कवर आहे मी 1.5 तास. एखाद देव चोळीन कुत्रा आलं त्यानं देव फेकून आला कुत्रा. एकानं देव चोळीन पाणी अंगणात फेकलं. 2 दिवस गेले वाट्याच्या खाली. ते देव म्हणले आंघोळ घाल नको पण गारठून मारू नको. ही पूजा आहे महाराज. तुम्हाला जर देवच मिळवायचा असेल तर फक्त संतांच्याच पायदा पुरावा त्याला. 3ऱ्या अध्यायातला तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्ट होईल, परस्पर घडेल प्रतिजेत, अज्ञापक व्हाल, वाच्या सिद्धी पावाल. लय देव चोळायचे नाही. सकाळी उठल्या उठल्या हाताचं दर्शन घ्यायचं. कराग्रे वसते लक्ष्मी, जमिनीचं दर्शन घ्यायचं. देवळात गेल्यानं लई टाइम देव चोळायचे नाही.
देवाला एकच काम सांगायचं, देवा नीट ऐका, पोरं सोरं पोरी सोरी लहान आले पोरं वारकरी बिरकरी कीर्तनकार कोणी असले तर, देवा एका बाईनं तुला बोरं दिली, ती उष्टी बोरं तो दणादणा खाली. एका बाईनं तुला पोहे दिले, ते पोहे बांधायला फडकं चांगलं नव्हतं तरी तू आला. एका बाईचं तू दळण दळू लागायला गेला, तिची गोधडीच खांद्यावर घेऊन आला, तुझा पितांबर ठेवून आला. अरे तू एकीला दळू लागायला गेला, तिची गोधडी घेऊन आला. तू एकीचं बाळणपण करू लागायला गेला, एकाला मार शिकू लागायला गेला, एकाला ढोरे ओढू लागायला गेला, एकाला कवी शेले विणू लागायला गेला. नाण्याच्या अंगी भिंत ओढी, अर्जुनाची रथी होय असरती, भोक्षी पोहे प्रति सुदाम्याचे, एकवाचे ऋण पेडी ऋषिकेशी, आंब ऋषीसाठी गरबाळ, मीराबाईसाठी घेतो विश्व्याला, दामादी तर झाला. मग तो मीराबाईचं एवढं काम केलं, मग एक कर ना, हे चंबड्याचं हृदय आहे ना माझं, एकदा माझ्यात तर तू आहेच ना, मग मलाही दर्शन दे ना. तू तिकडे मटण विकू लागतो, सज्जन कसा विकू लागे, माझ्या सावत्यास खुरपण, मग ये ना एकदा. तू नसला तर मला कोण खाणार, म्हणून धरावे संग